उभऱ्या 40 वर्षानंतर संधी आली होती, तू सत्यानाश केलास. ती माझी बायको. थोडासा जवळ गेलो, नागिनी सारखा फणा काढते, फुसकाडून धावते. हात लावायला गेलो तर म्हशी सारखी शिंग मारते. मला काही समजत नाही. समोर नदी आहे पण पाणी प्याले जमत नाही रे बाबा. गोबऱ्या का केलास मी माझ्या जिंदगानीचा? एवढी चांगली बायको भेटली, अशी तशी होऊन गेली माझी. अरे देवा, काय करू रे? नाही कोबऱ्या, याचा बदला तर मी घेईन वे, याचा बदला घेईन. प्लॅनच करून आलो आहे. फक्त तू ये, मग सांगतो की अबे हा इकडेच येत आहे. प्लॅन सुरू आपला, प्लॅन सुरू आपला. हा हॅलो, हा हॅलो, हा हॅलो. हा हा अजय नाही, एक नंबर आहे चूर्ण, एक नंबर. अरे बापरे, का ताकद आहे त्याची बाप त्या चूर्णाना. काही सांगायचं, मी असं चूर्ण पाहिलोच नाही म्हणतो. बस बायको जवळ नाही तर काय झालं, बाहेर गेलो, रातभर नाही सोडलो, मग चूर्णच तसा. हो मी काय म्हणतो, पैसे किती लागत? पैसे किती लागत? मला अजून 4 बॉटल आहे पाहिजे, 4 बॉटल चूर्ण पाहिजे अजून. का संपलाय? अरे माझ्याकडे फक्त अर्धाचा बॉटल आहे. अरे पैसे किती घे ना, मी ऍडव्हान्स पैसे देतो, पण 4 बॉटल पाहिजे. नाही आहेत. अरे बापरे, माझ्याकडे अर्धाच बॉटल आहे. बापरे, शक्ती वाढवण्याचा, पावर वाढवण्याचं चूर्ण आणि अर्धाच बॉटल. लवकरात लवकर माझा ऑर्डर. अरे पण किती का महिनाभर लागेल? अरे बापरे, आता कसं होईल? बरं ठीक आहे, अर्धी बॉटल आहे, पुरवतो मी, पुरवतो. माझी मर्दानगी त्या चूर्णावर आधारित आहे. बस काही होऊन गेलं तरी परवा नाही, पण ते चूर्ण भेटलंच पाहिजे. कोणाला सांगायचं नाही, काही नाही. लाखो रुपये घ्या, पण चूर्ण मला द्यायचं. पहिला ऑर्डर माझा, अर्धाच बॉटल वाचलाय माझ्याकडे. हा ठीक आहे, ठीक आहे, चला. हा आठवणीनं ऑर्डर ठेव. अरे कोबरा भाऊ, तू का? नमस्कार भाऊ. नमस्कार. तुला कोटी कोटी नाही पाहिलं मी. काय साठी पाहिलास का तू? तू माझा दोस्त आहेस. किती झाला, कसंही झालं तरी आपण मित्र, आणि मित्र मित्रच असतो. बरोबर, तोच खरा मित्र, की जो मित्र मित्राच्या जिंदगानीत येऊन खडे टाकतो, त्याच्या जिंदगानीचा सत्यानाश करतो, तो खरा मित्र. नाही भाऊ, अरे तू माझा भाऊ आहेस, तू माझा लहान भाऊ आहेस. अबे तर काउंट नाही केलास, ते काउंट केलास तसा तू. पण मला एक सांग भाऊ, आतापर्यंत फोनवर का बोलत होतास? काही नाही बोलत होतो मी. काही नाही बाबा. नाही, काहीतरी बोलत होता. नाही काही नाही बोलत होतो. काही नाही का? अरे भाऊ, मी ऐकलो मी पूर्ण तुझं. काय ऐकलास? अरे भाऊ, तू एक काम कर. तू काहीतरी चूर्णाविषयी बोलत होतास. ते पोट साफ करण्याचं चूर्ण हो का? पोट साफ करायचं चूर्ण नाही का भाऊ? पोट साफ करण्याचं चूर्ण नव्हे. हो ना का? तेच ना. अरे नव्हे का, मी ऐकलो सर्व. काय ऐकलास? तू कानात काव ताकद गिकत बोललास. नाही, तुले वाटत असेल का मर्दानी ताकदवाला चूर्ण नाही का? पोट साफ करायचं चूर्ण नाही का भाऊ? अरे हो ना का? पोट साफ करायचं चूर्ण. भाऊ तुझ्या पाया लागतो का मी? ते चूर्ण दे बरं मला थोडंसं. काऊन? तुला कोणत्या कामाचे? आता 2 पोरं आहेत ना तुला? अरे काय सांगू भाऊ माझ्या व्यथा. माझी बायको सारी गावामध्ये बदनाम करत आहे. तुझी धुवाले जाईल ते ती बायाले सांगते. काय म्हणते? विहिरीवर पाणी भरायला जाईल ते तर सांगते. माझ्या घरचा आहे म्हणते, त्याची मेणबत्ती फडफडते म्हणते, मला विजूनच जाते. असं कोटी सांगायला पाहिजे का? नवऱ्याची बदनाम करायला पाहिजे का? नाही नाही.
मी रस्त्याने जाईन तर बोट दाखवतात त्या बायांना हसतात. मला पहिल्यांदा वाटलं का बा मजा करत असते बाबा. आता काही म्हाताऱ्या बाया तर डायरेक्ट म्हणतात काय म्हणतात का? हो रे बापू म्हणतात. काही आज्या आहेत की नाही त्या म्हणतात हो रे बापू म्हणतात. तुझी मेणबत्ती काऊन फडफडते का तर मला पहिल्यांदा समजलंच नाही. हवा येत्यासारखं नाही हो म्हणलो मी. अरे ते नव्हे का म्हणत जी बायको सांगते म्हणत तुझी मेणबत्ती विझून जाते म्हणून. खरंच विजते मेणबत्ती ना भाऊ आता होतही असेल बरं म्हणा वयाच्या मानानं. पण असं कोणी सांगायला पाहिजे का? नाही सांगायला पाहिजे, नाही सांगायला पाहिजे. नाही सांगायला तू पाहिजे. दवाखान्यात काम नाही असतं का? नाही का त्याच्याने काय कोणाला का सांगू का मी? असं कोणी सांगू सर्वांना माझी मेणबत्ती फडफडते म्हणून? नाही नाही गोष्ट बरोबर आहे. काम भाऊ, तू माझा दोस्त आहेस. हो. तू माझा भाऊ आहेस. थोडस चूर्ण दे ना गा. अरे नव्हे का पोट साफ करायचं चूर्ण. आ? पोट साफ करा. तू माझी गोष्ट आहे. पोट साफ करायचं चूर्ण आहे. तू जा घरी जा. अरे नोहे गा मी ऐकलो का? अरे नोहे म्हणतो तर काय ऐकलास तू? ताकद याचं मर्दानीचं म्हणलास तू तर तेच होत पाय. नाही भाऊ तू माझ्या जीव घे पण मी ते चूर्ण देणार नाही. अर्धाच बटाला आहे माझ्याकडे. तू नाही देणार आहेस? अरे नाही देत ना मी. तू नाही देणार आहेस? नाही म्हणतो तर नाही. असं हा मी वहिनीला सांगतो आता. काय सांगतेस? एक तर पल्लवी सांगितलो, कल्पना सांगितलो, राणी सांगितलो. आता तुझ्या राणीचे फोटो घेतलं म्हणून सांगतो. कोणते? तुझे ते राहू दे फोटो आहेत वाणीचे आहेत. अंगावर कपडे नाही फोटो आहेत. नाही का तसे फोटो काढलास तू? ते आता वहिनीला दाखवतो. अरे तुझी जन्मभर सुवागरात नाव देतो. अरे नाही का असं नको. तू तसाच मरशील. तडफडू मरशील. माझा सराप लागत नाही. अरे नको असं नको अरे सांगू. मग का असं नको सांगू. काय नको सांगू? आणि इकडे माझी बायको माझी बदनाम करते ते कोणाला सांगू मी? बर थांब मी देतो तुला चूर्ण देतो. देतो चूर्ण पण या चूर्णाबद्दल कोणाला सांगू नको. नाही सांगत का? अर्धाच बटलाय बाकीच्या संपल्या आहेत म्हणते. हो बरोबर ठेव. ते माझ्या गती केलास. बायको जवळ नाही येऊ दे. अरे भाऊ आता चूर्ण खातो आणि मग तिला सांगतो मी. वहिनीले वहिनीला काय सांगतेस? सांगतो तू पाहतच राहा. अरे दिवसभर रातभर माझी वाद सुरू राहील. कधी फडफडणार नाही. मेणबत्ती नाही मशाल पेटवतो म्हणा. हा. शाबास बस.